आणि आता पालघरमधून एक ताजी बातमी समोर येते ती म्हणजे पालघरमधील वडवली परिसरातील एका कंपनीला आग लागलेली आहे। कंपनीत बॉयलरचा स्फोट झाल्याने ही भीषण आग लागल्याचं समजतंय। या घडीची मोठी अपडेट, मोठी बातमी आपण पाहतोय। पालघरमधील वडवली परिसरात एका कंपनीच्या बॉयलरचा स्फोट झाल्याने भीषण आग लागली। आगीमध्ये 2 कामगार गंभीर जखमी झाल्याचं समजतंय। आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे। मनोज सातवी आपले प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देत आहेत। पालघरमधील वडवली परिसरातील या कंपनीला आग लागली आहे। मनोज, कंपनी कसली आहे, बॉयलरचा स्फोट झाल्याचं समजतंय आणि नेमकी घटना काय घडली आहे? विनोद, संध्याकाळच्या सुमारास ही वाडा तालुक्यातल्या वडवली गावात ही टायर बनवणारी MD कंपनी आहे आणि या कंपनीत जो बॉयलर असतो त्या बॉयलरचा स्फोट झाला आणि या भीषण स्फोटामध्ये 2 कामगार जखमी झालेले आहेत। स्फोट झाल्यानंतर या ठिकाणी मोठी आग लागलेली आहे। सध्या घटनास्थळी वाडा नगर पंचायतीचं जे अग्निशमन दलाची गाडी आहे ती घटनास्थळी दाखल झालेली आहे आणि जे जवान आहेत त्यांच्याकडून आग नियंत्रणात आणण्याची जो प्रयत्न आहे ते सुरू आहेत। वाडा पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान सध्या घटनास्थळी आहेत। आणखी कोणती जीवितहानी होऊ नये किंवा आणखी ही आग पसरू नये म्हणून आजूबाजूचा जो परिसर आहे तो रिकामा करण्यात आलेला आहे आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी किंवा तिथे मोठी गर्दी जमू नये म्हणून पोलीस प्रशासन देखील सज्ज आहे। आणि ही जी आग लागलेली आहे या आगीमध्ये जे 2 कामगार जखमी झालेले आहेत त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे। धन्यवाद मनोज, दिलेल्या या सगळ्या अपडेट्स बद्दल। आपण पाहतोय की कंपनीमध्ये, पालघरमधल्या वडवली परिसरातील कंपनीमध्ये बॉयलरचा स्फोट होऊन 2 कामगार गंभीर जखमी झाले।